नमस्कार. ऑक्टोबर महिन्याचा 16, 17 आणि 20 ऑक्टोबर हे 3 दिवस अनुक्रमे वर्ल्ड स्पाइन डे, वर्ल्ड ट्रॉमा डे आणि वर्ल्ड ऑस्टिओपोरोसिस डे म्हणून प्रसिद्ध आहेत. या तीनही दिवसांच्या निमित्ताने मी डॉक्टर श्वेता दवणे आज आपल्यासमोर हाडांच्या जिजेमुळे किंवा ट्रॉमामुळे म्हणजेच इजेमुळे होणारा इंटरवर्टिब्रल डिस्क प्रोलॅप्स या आजाराबद्दल तुम्हाला सांगणार आहे. पाठीच्या मणक्याच्या आजारांमध्ये मुख्यत्वे मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, हातापायातील शक्ती कमी होणे, मुंग्या येणे, हातापायांची आग होणे, टोचल्याप्रमाणे दुखणे अशी लक्षणे दिसतात. मणक्याच्या आजारांची बरीच कारणे असतात. त्यामधील इंटरवर्टिब्रल डिस्क प्रोलॅप्स या आजारामध्ये पहिल्यांदा पाठीच्या मणक्याची गादी सरकते आणि मुख्यत्वे याचं कारण असतं हाडाची झीज. हाडाची झीज झाल्यामुळे हाड ठिसूळ होतो, ह्यालाच ऑस्टिओपोरोसिस म्हणतात. तर ट्रॉमा म्हणजे इजेमुळे होणारा पाठीच्या मणक्याचा आजार. याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने पुढे वाकणे, चुकीच्या पद्धतीने मागे वाकणे, तसेच चुकीच्या पद्धतीने वजन उचलणे किंवा वरून खाली पडणे यामुळे पाठीच्या मणक्याला इजा होते. या इजेमुळे पाठीच्या मणक्याला फ्रॅक्चर सुद्धा होऊ शकतं किंवा लंबोसॅक्रल स्ट्रेन म्हणजे पाठीच्या मणक्याच्या किंवा कमरेच्या मणक्याच्या स्नायूंना दुखापत होते. पाठीच्या मणक्याच्या आजारांबद्दल आपण पुढच्या काही सिरीजमध्ये सविस्तरपणे बोलणार आहोत. तोपर्यंत मी तुमची रजा घेते. धन्यवाद.